मी हरिभाऊ तुकाराम पाटील, बल्लाळे शौर्य फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पाचोरा। काल पाचोरा पोलीस ठाण्यामध्ये एक गुटखा विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली, परंतु ती कारवाई फक्त देखावा म्हणून करण्यात आली। अन्न भेसळ विभागाचे जळगाव जिल्ह्याचे अधिकारी यांना फक्त आता ते एका इमलवाल्यावर कारवाई केली। असे असंख्य इमलवाले पाचोरामध्ये कार्यरत आहेत, त्यांचे धनदांडगे आहेत, यांच्यावर कारवाई या अधिकारी करण्यासाठी पुढे येत नाही। तर असं अंतर्गत नागरिकांच्या चर्चेतून असा विषय आहे की काही अधिकारी 1 ते 5 या तारखेपर्यंत येतात, एका ठराविक दुकानावरून दरमहाचे हप्ते घेऊन जातात। म्हणून यांनी आजपर्यंत अशी ठोस कारवाई स्वतःहून कधी केलेली नाही। तर यांनी फक्त मुंडे साहेबांचं जे आता कार्य चालू आहे तर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होण्यासाठी कालची तातोरमातोर कारवाई करण्यात आलेली आहे। तर मी त्या अधिकाऱ्यांना बहिष्कार साहेब होते, अन्न भेसळ विभागाचे पाचोरा आले होते, त्यांनी जे FR देत होते, तर त्यांना मी बोललो की साहेब मी देखील 1 महिन्यापूर्वी शिंदे साहेबांना लेखी तक्रार दिलेली आहे, दुधात भेसळीची तक्रार केलेली आहे, त्याच्यात स्पेसिफिक डेअरींचा उल्लेख केलेला आहे, परंतु तुमची त्याबाबत कुठलीही कारवाई झालेली नाही। मग आता 1 ते 5 दरम्यान, 1 तारीख ते 5 तारखेच्या दरम्यान जो हप्ता गोळा करण्याचा विषय येतो त्याच्यावर कोणी बोट ठेवू नये म्हणून तुम्ही कारवाई केली का, असं मी त्यांना काल प्रश्न केला। तरी मी त्यांना हे बोलता बोललो की बा तुम्ही कारवाई करण्यासाठी पुढे येत नाही तर मी पुढील काळामध्ये मुंबईला माननीय मुंडे साहेबांकडे तक्रार दाखल करणार। तर त्या अधिकाऱ्याची एवढी मुगरेची भाषा होती बहिष्कारांची की तुम्ही जा, कुठेही जा, काही करा, आमचं काही होत नाही, असं ते बहिष्कार मला पाचोरा पोलीस ठाण्यामध्ये बोलले। तर ही शोकांतिका या अधिकाऱ्यांची की आता एवढ्या अन्न भेसळ पाचोरा शहरात सुरू आहे। समजा दुधाचा विषय असेल, काही हाटलींवर पेड्यांचा विषय असेल, काही अन्य प्रकारची भेसळ चालू आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये भेसळ चालू आहे। मग हे सुरळीत का चालू आहे? फक्त एका जिमलवाल्यावर कारवाई झाली, मग ती पण थातूरमातूर झाली। याच्या नियमानुसार काय झाले, माल कुठून आला, कोणाकडे जात होता, कोणी दिला, या आरोपीची चौकशी कोण करणार आहे? म्हणजे एखाद्याला पकडायचं, थातूरमातूर पत्रकबाजी करायची आणि बातमी प्रसिद्ध करायची, आम्ही कारवाई केली याचं ओवापोह करायचा, या अधिकाऱ्यांना अशोभनीय आहे। तरी आपल्या मार्फत पुन्हा विनंती करतो जळगाव जिल्हा अन्न भेसळ अधिकाऱ्यांना की त्यांनी आपल्या कर्तव्याचे भान ठेवून पारदर्शक काम करावं। पाचोरामध्ये या भडगाव तालुक्यामध्ये भेसळीचे दूध गंगा मोठ्या प्रमाणात वाहत आहे, दूध डेऱ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत, यांचा तपास का नाही करत? यांना परवाने कोणत्या कायद्यात दिले? हे गुजरात राज्यातले दूध डेअरीवाले पाचोऱ्यात येतात, भडगाव मध्ये येतात, यांनी इथेच का दूध डेअरी चालू केल्या? यांना दूध कुठून प्राप्त होते याची चौकशी कोण करणार आहे? यांचे टँकर 20,000 लिटरचे टँकर भरून जातात। तर मला एक आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की बस सकाळी घरोघरी दुधाचा उकळा देणार आहे, त्यांना दूध पुरेसं पुरत नाही, आणि या डेअरीवाल्यांना 20,000 लिटरचे टँकर हे पाचोऱ्या तालुक्यातून भडगाव तालुक्यातून भरून कसं गुजरात राज्यात जातात, याच्यावर कोणाचा अंकुश आहे? तरी हे अन्न भेसळचे अधिकारी कारवाई करण्यासाठी पुढे येत नाही। ते याच्यावर शंका निर्माण होते, का येत नाही? तर याचे काही वेगळे कारण असू शकतात का? यासाठी आपल्या मार्फत मी त्यांना प्रश्न करतो की त्यांनी आपल्या पदाचं भान ठेवून, कर्तव्याची जाण ठेवून तात्काळ अन्न भेसळ जे तुमचं खातं आहे अन्न भेसळ विभाग, त्याच्यानुसार संबंधितावर कारवाई करा आणि अचानक पद्धतीने करा, कोणालाही तुमच्या कारवाईचा सुगावा लागू देऊ नका, एवढी विनंती पूर्ण करतो। तसेच मुंडे साहेबांनी आता मागील काळामध्ये 15-20 दिवसाच्या पूर्वी सांगितलं की बाबा तो इमल गुटखावाला असेल, कोणी काही असेल तर त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल। तर आपल्या मार्फत मी संबंधित अन्न भेसळच्या पुरवठा अधिकाऱ्यांना पाचोरा पोलीस निरीक्षक श्री राहुल पवार साहेबांना विनंती करतो की गुटखावाल्यांवर तुकाराम मुंडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मोका अंतर्गत कारवाई झालीच पाहिजे आणि आपण करावी, कोणाही आरोपीला पाठीशी घालू नये, हे आपल्या मार्फत पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल पवार साहेबांना विनंती करतो। तसेच अन्न भेसळच्या अधिकाऱ्यांना देखील विनंती करतो, कुठलीही कारवाई करताना कोणालाही पाठीशी घालू नये, पारदर्शक कारवाई करावी, ही आपल्या मार्फत दोन्ही अधिकाऱ्यांना विनंती करतो।